चपाटा कोचरा विरुद्ध जर आपण पाहिलं तर नवज्योत मिठभाव असे दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध. दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तुळशीदास मागच्याच मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलेला खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या समवेत आहेत ओंकार. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय षटक क्रमांक 1 रुपेश जेटे गोलंदाजीसाठी आले आहेत. हा इकडे खेळत होता. हा मीच होतो डब्ल्यू. रुपेश जेटे अंडर बॉक्स क्रिकेट देखील एक मोठा खेळाडू आहे अंडर बॉक्स क्रिकेट मध्ये देखील. आणि हाच खेळाडू आपण पाहतोय चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा खेळण्यासाठी देखील आलेला आहे. 5 षटकांची मॅच, दोन मॅच ऑफिशियल स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सर अमित गोलतकर आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये महेश मकवाना. रुपेश जेटे पहिलाच बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक डायरेक्ट थ्रो. डायरेक्ट थ्रो आणि मॅच ऑफिशियल्स नॉट आउट पंचांनी घोषित केले. अवघ्या एका सेकंदामध्ये डिसिजन दिला पंचांनी. पहा केवढं लक्ष आहे त्यांचं देखील या संपूर्ण स्पर्धेवरती. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मिडॉन मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाकडून आणि या एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं उघडलंय. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पंचांनी आपले दोन्ही हात बाहेर काढलेत. वाईट बॉल आणि या वाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धाव. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची दोन्ही आकड्यावर. पुढचा बॉल पायावरती बॉल जाऊन आदळलाय आणि हा देखील बॉल जर आपण पाहिलं तर घुशंकी क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 3 या आकड्यावर. आणखीन एक महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. चवटा कोचरा विरुद्ध नवज्योत मिठबाव. हे दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला मिळालाय फलंदाजाकडून. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. रुपेश जेटे षटक क्रमांक 1 हाताळत असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक तो हाताळतोय. चांगल्या रीतीने आतापर्यंत त्याने हाताळलंय. कारण एकही मोठा फटका आलेला नाहीये या षटकामध्ये. यस पुढे आलाय पुन्हा एकदा. आणखीन एक बॉल या ठिकाणी डॉट येताना पाहायला मिळतोय. लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव येतोय. पुढचा बॉल यावेळेला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला अडवतोय. आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 4. शेवटचा एक चेंडू शिल्लक. 1 टू गो. रुपेश शेटे. हो हो यावेळेला देखील चांगला बॉल पाहायला मिळालाय. आणि येस आता मात्र पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल आणि या वाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धाव. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावरती 5 या आकड्यावर. 1 फॉर दी ओव्हर 1 बाउन्स पंचांच्या माध्यमातून घोषित केला जातोय. यावेळेला उडवलाय बॉल फटका चांगलाय पॉप टायमिंग बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय सीमारेषा पार 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 मेदिल नावा 4 येतोय चौका.
पाठवलं सीमारेषा पलीकडे. म्हणजेच की काय, षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झाला आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 9. विजय. देखील आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ आणि हे षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. काका नरे. आणि गावडे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुभाष नरे यांनी जर या मॅचमध्ये प्रत्येक झेल पकडला तर प्रत्येक झेलसाठी नवनाथजी गावकर यांच्याकडून ₹501 रोख रकमेचं पारितोषिक दिलं जातंय. काका नरे गोलंदाजीसाठी आलेत. मिडबावचा हा संघ आहे. पहिलाच बॉल पहा काय हाताळलाय. चांगला बॉल पाहायला मिळाला. बरोबर ब्लॉकफुल चेंडू पाहायला मिळते गोलंदाज काका नरे यांच्या माध्यमातून. ते नंतर सांगेल, नंतर सांगतो. 5 सेकंद. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत असताना प्रयत्न त्याने केला होता चांगला. तोपर्यंत एकच धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 11. 11. चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. नरी पार्क मैदान परळ. याच मैदानामध्ये 500 किलोमीटरचा प्रवास करून हे सर्व खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेत. यावेळेला चांगला बॉल पहा काय कट केलाय बॉलला. चांगला बॉल हाताळलाय काकानरे यांनी. षटक क्रमांक 2 हाताळत असताना आतापर्यंत त्यांनी 2 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. यावेळेला लो फुल टॉस त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. हा बॉल पुन्हा एकदा मैदानामध्ये आलाय आणि तोपर्यंत आणखीन 2 धावा धावून पूर्ण केल्यात. आत्ता धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 13. आणि आपण जर पाहिलं तर या मैदानाचं नाव भिवाजीराव नरे अर्थातच नरे पार्क मैदान. आणि या मॅच मध्ये देखील खूप सारे नरे आडनाव आपल्याला देखील पाहायला मिळत आहेत. म्हणजेच या मैदानाशी त्यांचं देखील नातं वेगळं आहे. यावेळेला मोठा फटका खेळला गेलाय. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये आलाय आणि तोपर्यंत आणखीन 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. ओमीची बॅट बोलते, पण बरोबर गॅप शोधून हे फटके खेळावे लागतील ओमीला या मॅचमध्ये. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 15. चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. यावेळेला चांगला बॉल, लो फुल टॉस, पुन्हा एकदा आक्रमण आणि आता मात्र बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर 2 धाबांसाठी गोशांकित क्षेत्रामध्ये. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 17. म्हणजेच 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत टीमच्या. आणि
आपण जर पाहिलं तर पावसाळा जवळ येतोय. पावसाळा चालू झाला की आम्हाला चाहूल लागते. आम्हाला क्रिकेट प्रेक्षकांना, क्रिकेट रसिकांना चाहूल लागते ती म्हणजे पावसाळी क्रिकेट स्पर्धेची. पावसाळी क्रिकेट स्पर्धा आपण जर पाहिली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी पावसाळी क्रिकेटला सुरुवात होते ना, ती याच मैदानामधून. हा एक इतिहास देखील आपण पाहिलं तर क्रिकेटचा आहे. कारण याच मैदानामध्ये कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चिंदवनकर चषक नरेपार स्पोर्ट्स क्लब आयोजित यांच्या स्मरणार्थ आपण जर पाहिलं तर शनिवार दिनांक 15 जून व रविवार दिनांक 16 जून 2024 रोजी भव्य पावसाळी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेमध्ये टेनिस क्रिकेट विश्वातील तारे सितारे संपूर्ण भारतभरामधून हे सर्व खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी याच परळच्या ऐतिहासिक अशा भिवाजीराव नरे पार्क मैदानामध्ये येताना पाहायला मिळतच असतात. अशीच तुमच्या आमच्या सगळ्यांची लाडकी स्पर्धा आपल्याला आपल्या सगळ्यांच्या भेटीला येते. दिनांक 15 जून व रविवार दिनांक 16 जून 2024 रोजी. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक जर आपण पाहिलं तर ₹1,25,000 व आकर्षक असा झळाळता करंडक आपल्याला पाहायला मिळणार आहे. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 61,666 व आकर्षक असा चषक. त्याचप्रमाणे मालिकावीरासाठी आपण पाहणार आहोत. एक या खेळाडूला सायकल दिली जाईल आणि त्याचप्रमाणे चषक असेल. जी सायकल आम्हाला पुरस्कृत आहे या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर अक्षय जैन म्हणजेच नॉडी यांच्या सौजन्याने आम्हाला हे पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी देखील विशेष पारितोषिक असणार आहे. तर या स्पर्धेमध्ये अजूनही कोणाला सहभाग घ्यायचा असेल तर त्यांनी महेश चेनवणकर, आदर्श शिंदे आणि रवी चेनवणकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. येस, झाडाला आदळून जरी बॉल बाहेर गेला तरी मात्र 4च धावा असतील. येस, थँक यू डीजे. झाडाला आदळून बॉल जर डायरेक्ट ट्रॅक वरती आदळला तर मात्र 4 धावा असतील. आपण याची नोंद घ्यायची आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना आणि संघांना विनंती असेल आपण याची देखील नोंद घ्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफूट वरती येऊन पंच करण्याचा प्रयत्न. चांगलं कनेक्शन पाहायला मिळाले आणि तोपर्यंत बॉल गेलाय गोषंकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 24 या आकड्यावर. षटक क्रमांक 3 चा खेळ शेवटचा एक चेंडू शिल्लक. साई लोके हे षटक हाताळत आहेत. पुढचा बॉल बॅकफूट वरती येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न असताना हिट विकेटच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज तुळशीदास माघारी परततायत. डीजे
आणि लेग बायच्या स्वरूपातली ही आणखीन एक धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. 25 धावा धावफलकावरती झाल्यात. काका नरे पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलेत. षटक क्रमांक 4. निखिल गावडे नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये आलाय. तुळशीदास बाद झाल्यानंतर हो, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल पाहायला मिळालाय. बॉल जर आपण पाहिलं तर पायाला आदळून गोलशंकी क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळालाय. आणखीन एका धावेची भर होते. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 26 या आकड्यावर. 3 चेंडू 26 धावा धावफलकावरती झालेत. नवज्योत मिठभाव पुढचा बॉल यावेळेला व्हॉट अ शॉट उंची जास्त आहे आणि लांबी देखील जर आपण पाहिलं तर चांगली होती आणि म्हणूनच ठीक आहे बॉल गेलाय सीमारेषा पार 4 धावांसाठी येतोय निखिलच्या बॅट मधून रुबाबदार षटकार पहा काय फटका खेळला बरोबर त्याने अंदाज घेतला बॉलचा थोडेसे सफल देखील झाले आणि बॉलला पाठवून दिलं सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 30 या आकड्यावर 30 ऑन अ बोर्ड षटक क्रमांक 4 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय काका नरे हे षटक हाताळण्यासाठी आलेत शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत षटक क्रमांक 4 मधील म्हणजेच उर्वरित 8 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे या पहिल्या डावातील लो फुलटॉस बॉल त्याच्यावरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि एक धाव घेतली आहे दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय थांबवलाय त्या ठिकाणी निखिलला एकच धाव मिळेल 31 धावा धाव फलकावरती झाल्या शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे षटक क्रमांक 4 मधील येस आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय आणि क्षेत्ररक्षकाकडून चूक आणि तोपर्यंत बॉल फरार झालाय 4 धावांसाठी येतोय उमीच्या बॅट मधून आणखीन एक येस थँक्यू येस थँक्यू षटक क्रमांक 5 शेवटचं षटक आहे आणि हे शेवटचं षटक हाताळण्यासाठी रघु नरे यांना आमंत्रित केलं जात आहे पहिल्या बॉलवरती एक धाव आली आहे निखिल गावडे आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार आलाय त्याला साथ देतोय ओमकार त्याच्या बॅटमधून देखील एक चौकार आतापर्यंत पाहायला मिळालाय पुढचा बॉल यावेळेला चांगला प्रयत्न केला होता यष्टीरक्षकाने बॉल जर आपण पाहिलं तर जरासा हाताला घासला देखील असेलच आणि तोपर्यंत बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये एका धाबेसाठी शेवटचे 4 बॉल अजूनही बाकी आहेत धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 37 या आकड्यावर आतापर्यंतची या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या रचण्यात यशस्वी झालाय संघ आणखीन 2 धावा मिळतील धावसंख्या तर जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 39
पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली प्रयत्न करत असताना त्यांच्याकडून चूक आणि तोपर्यंत आणखीन 3 धावा पूर्ण देखील केल्यात. प्रत्येक कॅचसाठी ₹500 रोख रकमेचं पारितोषिक दिलं जातंय. आणि सुटली. बॉल हाताला लागलाय जरूर आणि त्याच्यासाठी देखील ₹500 चं पारितोषिक ऑलरेडी जिंकलेलं आहे. सुभाष यांनी. मॅच संपल्यानंतर हे पारितोषिक आपण घेऊन जायचंय. त्यावेळेला समोर फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली अगदी सोप्पा झेल पकडतील आणि म्हणूनच ही काय फलंदाज ओमीची खेळी संपुष्टात विकेट. शेवटचा चेंडू. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. प्रसाद. 42 धाबा. शेवटचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव घेतलीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. थ्रो तर केलाय जरूर. केलेला थ्रो वाया गेलाय आणि आणखीन वाया गेला नाहीये. येस, थ्रो आहे आणि डायरेक्ट आपण जर पाहिलं तर स्टंप वरती आदळलाय. एकच धाव आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 43 म्हणजे जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 44 धावांची गरज असणार आहे टीम नवज्योत मिठभाव या संघाला.
2 सलामीवीर फलंदाज काका नरे आणि त्याच्या समवेत रुपेश जेटे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय निखिल गावडे. वेगवान गोलंदाज निखिल गावडे त्याच्याकडे चेंडू सुपूर्त केलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक. चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. हो, पहिलाच बॉल त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. चांगला फटका पाहायला मिळाला होता. तोपर्यंत बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. 2 धावांसाठी. चांगली सुरुवात झालीये. 43 धावा आपण जर पाहिलं तर पहिल्या डावामध्ये बनवल्या होत्या. 44 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. टीम नवज्योत बिनबाव या संघाला. पुढचा बॉल चांगला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट थ्रो कलेक्शन केलं नव्हतं गोलंदाजाने. डायरेक्ट हिट जरूर लागला असता. ते देखील चित्र पाहायला मिळालं असतं. मधल्याच असेल. पुढचा बॉल आणखीन एक वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. बरोबर बॉल हाताळलाय गोलंदाजाने आणि 1 फॉर दी ओव्हर. 1 बाउन्स बरोबर नाकाच्या समोरून, डोळ्याच्या समोरून घासून गेलेला हा बॉल. निखिल गावडे. पुढचा बॉल यावेळेला देखील आणखीन एक वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. नाव आहे निखिल गावडे. पुन्हा एकदा या मॅच मध्ये देखील प्रभावित करणारी गोलंदाजी पाहायला मिळतेय. पुढचा बॉल पायावरती आदळलाय. अपील या अपील देखील उचलून धरली आहे आणि पहा जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 3 या आकड्यावर आणि एक गडी देखील माघारी परतलाय टीमचा. पहिल्या षटकामध्ये पहा काय गोलंदाजी केली आहे निखिल गावडेने. चांगलं षटक त्याने हाताळलं. आपल्या संघाला एक महत्वपूर्ण विकेट देखील मिळवून दिली. गोलंदाजीसाठी आलेत षटक क्रमांक 2 अजय. फिरकीपट्टू अजय गोलंदाजीसाठी आलेत. ओहो, पहिलाच बॉल पहा काय फिरवलाय बॉल. खूपच सफल झाले होते फलंदाज. बॉलला पाठवलं गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 4 या आकड्यावर. 44 चा पाठलाग करतोय संघ. म्हणजे जिंकण्यासाठी आणखीन 23 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. 23 मध्ये 40 करायचे सामना जिंकण्यासाठी.
पुढचा बॉल पुन्हा एकदा फिंगर रोल केले बॉल वरती बॉलला वळवलं जात आहे. अजय यांच्या माध्यमातून आणखीन एक चांगला दर्जाचा चेंडू पाहायला मिळतोय. एक्सपिरियन्स खेळाडू अजय. आणखीन एक बॉल वळवलाय या वेळेला रिवर्सचा फटका बॉल न पाठवलंय सीमारेषा पार 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 चार चौकार. पहा काय फटका खेळला बरोबर अंदाज घेतला बॉलचा आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. काका नरे यांच्या बॅट मधून येतोय चौकार. चौकार आलाय काका यांच्या बॅट मधून. बरोबर त्यांनी देखील अंदाज घेतला आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 8 या आकड्यावर. तीन चेंडू अखेरीस 8 धावा धावफलकावरती झालेत. षटक क्रमांक 2 चा खेळ अजय हे षटक हाताळत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा फिरवलाय हा देखील बॉल आणि तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. पायावरती बॉल जाऊन आदळला होता. धावसंख्या आता जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. अजय फिरकीचा जादूगार म्हणावा लागेल या गोलंदाजाला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटची कडनं घेतली आहे का? पंचांकडे अपील उचलून धरतील का पंच? यस, अपील उचलून धरली आहे आणि आणखीन एक फलंदाज माघारी परतलाय. विकेट विजयी. येस, विकेट आली आहे. नवीन फलंदाज आलेत मैदानामध्ये. रुपेश लोके लेफ्ट हँड बॅटर. पुढचा बॉल पुन्हा एकदा आतमध्ये आलाय. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पहा काही षटक हाताळलंय. दुसरं षटक हाताळत असताना 6 धाबा त्यांनी खर्च केल्या. महत्वपूर्ण विकेट देखील पटकावली आणि म्हणूनच की काय 2 षटकाच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 9. 2 गडी बाद. टीम नवज्योत मिडबाव. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा निखिल गावडे गोलंदाजी साठी आलेत. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करणारा वेगवान गोलंदाज निखिल गावडे.
18 बॉल 35 धावांची गरज. ओहो! पहिलाच बॉल पुन्हा एकदा वेगवान पाहायला मिळतोय. आणखीन एक जर आपण पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. निखिल गावडे प्रभावित केले आजच्या संपूर्ण दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये या गोलंदाजाने. पहिलाच बॉल निर्धाव आलाय. पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला अडवलंय. डायरेक्ट थ्रो. एक धाव पूर्ण देखील केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 10 या आकड्यावर म्हणजेच जिंकण्यासाठी आणखीन 16 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. 16 मध्ये 34 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. बॉल हवेमध्ये आहे. यष्टीरक्षक जज करत असताना तोपर्यंत बॉल घोषंकी क्षेत्रामध्ये गेलाय देखील. एका धावेसाठी धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 11. यावेळेला हवेतोय बॉल जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली अजय. ओ व्हॉट अ कॅच. पहा केवढं मोठं अंतर पार केलंय या खेळाडू. वेंगुर्ला कोचरा या गावावरून हे सर्व खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी याच मैदानामध्ये 500 किलोमीटरचा प्रवास करून यावेळेला चांगला फटका प्रॉपर टायमिंग आहे. बॉलला पाठवलंय कव्हर क्षेत्रामध्ये. चेंडू चाललाय सीमारेषा. थँक्यू. 13 बॉल 29 धावांची गरज. एक चौकार आतापर्यंत प्रमोद यांच्या बॅट मधून आलाय जरूर. वेगवान आहे हा देखील बॉल. या वेळेला जर आपण पाहिलं तर गेलाय बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी मॅचचं समीकरण बदललंय. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये करायच्या आहेत 28 धावा.
थँक यू. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी आले तुळशीदास. यावेळेला पहिलाच बॉल, बॅटची कडा, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल पकडलाय आणि विकेट आली आहे. फलंदाज बाद. अभिषेक लोके नवीन फलंदाज आलेत मैदानामध्ये. चांगला फटका. फुटवरती येऊन मोठा फटका खेळायचा होता. ओमी आहेत. बॉल पर्यंत पोहोचतील. एकच धाव मिळते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 ने पुढे सरकली आहे. 17 धावा धावफलकावरती झाल्यात. चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत आणि झेल त्यांनी पकडले आणि आणखीन एक विकेट आली आहे. फलंदाज बाद. मिनिट. येस, सुभाष नरे आलेत फलंदाजीसाठी. जर त्यांनी या मॅच मध्ये षटकार ठोकला तर नवनाथजी गावकर यांच्याकडून ₹1001 रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील का? येस, त्या 2 धावा पूर्ण देखील केल्या आहेत. त्या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 19. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल पाहायला मिळाला आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. मॅचचं समीकरण प्रत्येक बॉल अखेरीस बदलतंय. 7 बॉल जिंकण्यासाठी 25 धाबांची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. येस, चांगला बॉल. यष्टीरक्षकाकडून चूक झाली आहे. बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर उर्वरित 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धाबांची गरज. काय करते काय? उडवशील त्याचा नाही तर काय.
थँक यू. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. गोलंदाजीसाठी आहेत यज्ञेश. 6 बॉलमध्ये 6 चौकार ठोकावे लागतील. तरच 24 धावा पूर्ण होतील. यावेळेला पहिलाच बॉल पहा. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. मॅचचं समीकरण उर्वरित 6 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. काही होऊ शकतं कारण क्रिकेट आहे. या क्रिकेट या खेळामध्ये काही होऊ शकतं. आम्ही 6 बॉलमध्ये 36 धावा पूर्ण होताना देखील पाहिले आहेत. ओहो, यावेळेला मोठा फटका आलाय जरूर. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि आणखीन एक झेल पकडला जाईल आणि आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळतेय. नवीन फलंदाज आहेत रघु नरे. पुढचा बॉल खूपच बाहेर. पंचांचा इशारा येतोय पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 22. पुढचा बॉल यावेळेला देखील मोठा फटका खेळायचा होता. लॉंग आउट मधून क्षेत्ररक्षक आले. तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी या. नवनाथ 11 हडी, साई कृपा वाळकेवाडी दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे टॉस साठी यायचंय. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. पुढे आलाय समोर उडवलाय बॉल. व्हॉट अ शॉट. बॉल गेलाय सीमारेषच्या पार. या संपूर्ण स्पर्धेतील पहिला षटकार. नवनाथ गावकर यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मॅचचं समीकरण शेवटचे 3 चेंडू शिल्लक 15 धावांची गरज आहे. सामना जिंकवला तर 5001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. 1000 रुपये ऑलरेडी या ठिकाणी आलेले आहेत. 3 मध्ये 15 धावांची गरज. खडे खडे बॉलला पाठवलं सीमारेषच्या पलीकडे. ताकद आहे या खेळाडूकडे. कोणत्याही क्षणी सामना पलटवण्याची ताकद सुभाष नरे यांच्याकडे आहे. पुढे आलेत पुन्हा एकदा. मोठा फटका खेळायचा होता. फटका फसलाय. मॅचचं समीकरण बदललंय पुन्हा एकदा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि 15 धावांची गरज आहे. आणि राजश्री पवार मॅडम यांच्याकडून देखील 500 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. जो षटकार ठोकला होता सुभाष नरे यांनी. यावेळेला समोर फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न केला होता. निखिल आहेत, बॉल पर्यंत पोहोचतील. एकच धाव घेतली जाईल आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आणि शेवटच्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर 13 धावांची गरज. यावेळेला लो फुलटॉस बॉल त्याच्यावरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉलला पाठवलंय घोषंकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. पण हा सामना मात्र जिंकलाय तो म्हणजे टीम चव्हाटा कोचरा या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन टीम चव्हाटा कोचरा. हार्ड लक टीम नवज्योत मिठवाव. तर या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रथमतः आपण देणार आहोत